एकनाथ शिंदे यांनी तडक ठाणं गाठलं तर अजितदादांनीही तिथून वेगानं काढता पाय घेतला। विशेष म्हणजे मित्र हो नमस्कार। महायुती आणि धुसफूस, महायुती आणि नाराजी या एका नाण्याच्या दोन बाजू झालेल्या आहेत। रोज काहीतरी नवीन कारण घडतं आणि कुठला ना कुठला नेता दुखावला जातो। एवढंच महायुतीमध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये पाहायला मिळतंय। केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडावर आले तेव्हा अजित पवार यांना भाषण करू दिलं गेलं नाही, अर्थात त्याची मोठी चर्चा सुद्धा झाली आणि आता पुन्हा भाषणावरूनच एक ठिणगी पडली। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ऐनवेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याच भाषणाला कात्री लावली गेली। अचानक आणि पूर्वकल्पना न देता, पूर्वसूचना न देता झालेल्या या प्रकारामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री गोंधळून गेले आणि अस्वस्थही झाले। एकनाथ शिंदे यांनी तडक ठाणं गाठलं तर अजितदादांनीही तिथून वेगानं काढता पाय घेतला। विशेष म्हणजे कार्यक्रम पत्रिकेमध्ये दोघांचीही भाषणं होणार असल्याचं नमूद करण्यात आलेलं होतं। नियोजित कार्यक्रमानुसार त्या दोघांचीही भाषणं इथं होणार होती। राज्यपालांच्या भाषणानंतर 10 वाजून 10 मिनिटांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी 10 वाजून 15 मिनिटाची वेळ देण्यात आलेली होती। पण ऐनवेळी दोन्ही नेत्यांना भाषणाची संधीच देण्यात आली नाही। चैत्यभूमीवर अभिवादन केल्यानंतर फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं भाषण झालं। या कार्यक्रमामध्ये भाषणासाठी एकनाथ शिंदे यांचं नावच घेतलं गेलं नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे चिडले। त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। अधिकाऱ्यांनी मात्र सांगितलं भाषणाच्या पत्रिकेमध्ये तुमचं नावच नव्हतं। आधीच अस्वस्थ असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मात्र या अधिकाऱ्यांना थेट कार्यक्रम पत्रिका दाखवली। पण अधिकारी म्हणाले या पत्रिकेत काल रात्रीच बदल करण्यात आला आहे, हो तुम्हाला कोणी सांगितलं नाही की काय? मग मात्र एकनाथ शिंदे यांची बोलतीच बंद झाली। आपल्याला नक्की कुणी डावललं? नियोजित कार्यक्रमात कुणी बदल केला? असे अनेक प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसत होते। त्याचबरोबर त्यांची अस्वस्थताही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागलेली होती। या सगळ्या घडामोडीचा शोध शिंदे गटाकडून किंवा शिंदे यांच्याकडून घेतलेला जात आहे आता। पण कसलीही पूर्वसूचना न देता ऐनवेळी भाषणातून नाव वगळल्यामुळं एकनाथ शिंदे संतापले, अस्वस्थ झाले आणि तिथून तडक ठाण्याला जाऊन धडकले। अजितदादा पवार यांनी मात्र तिथून लगेच काढता पाय घेतला, पण दादांनी अजिबात आदळ आपट केली नाही। खर तर महायुतीमध्ये ही आणखी एक ठिणगी पडली आहे, याचा भडका उडाल्याचंही दिसला आहे। पण ठाण्यात पोहोचेपर्यंत एकनाथ शिंदे यांनी मनातला भडका नाइलाजानं का होईना विझवला असल्याचं दिसून आलं। म्हणजे निदान त्यांनी तसं दाखवलं तरी। चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं काय मोठं असू शकतं? एवढंच त्यांनी सांगून हा जो मूळ विषय होता भाषणाच्या वेळेचा किंवा भाषण डावलल्याचा तो दुसरीकडे वळवला। हा नाहीतरी ते काय करणार? प्रत्येक वेळी नाराज होतात आणि आपण नाराज नाही असं त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं। करे तो क्या करे, मागचे दोर कापले आहेत, पुढे सगळा अंधार आहे। तिकडं ईडीकडे असलेल्या फाईल अजूनही पेंडिंग आहेत, करणार तरी काय? तोंड दाबून बुक्क्यांचा मार। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांना आता तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्याचा पश्चाताप होत असेल का हो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।